मी आहे शुभांगी। आपल्या सर्वांचं ASK किचन केव चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा पुदिना लिंबू सरबत कसा बनवायचा ते आपण बघणार आहे। पुदिन्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट खूप प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे आपले शरीर मजबूत होते। पुदिन्यामुळे ॲसिडिटी कमी होऊन पचन सुधारते। असा हा पुदिना लिंबू सिरप जर आपण एकदा बनवला तर त्यापासून ॲट ए टाइम 25 ते 30 ग्लास आपण एकाच वेळी बनवू शकतो। असा हा सिरप फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर 6 महिने सहज टिकतो। तर इतका फायदेशीर असा पुदिना लिंबू सिरप आणि सरबत कसा बनवायचा ते आपण पटकन बघूया। पुदिना लिंबू सरबत बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। ज्या वाटीने पुदिना घेतलेला आहे त्याच वाटीने आपण 2 वाटी साखर इथे घेतलेली आहे। साखरेऐवजी खडी साखर किंवा गूळ ही तुम्ही वापरू शकता, परंतु गुळामुळे आपल्या सरबतला हिरवा रंग येणार नाही, म्हणून मी ते साखर वापरलेली आहे। 8 ते 9 लिंबू आपल्याला लागणार आहेत। हे साईजनुसार कमी जास्त होऊ शकतात। याचा साधारणतः आपल्याला अर्धा वाटी आपल्याला याचा रस लागणार आहे। 1 चमचा इथं मी सैंधव मीठ घेतलेले आहे, अर्धा चमचा साधे मीठ, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा चाट मसाला आणि अर्ध्यातील अर्धा चमचा काळी मिरी पावडर मी ते घेतलेले आहे। सुरुवातीला या भांड्यामध्ये मी पुदिन्याची पाने घालून घेत आहे आणि याची आपण पेस्ट बनवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पुदिना आता आपला छान असा बारीक झालेला आहे। आता आपण पुढे रेसिपीकडे वळूया। सुरू करून घेऊया। एक भांडं ठेवायचं आहे। आता आपण ज्या वाटीने पुदिन्याची पाने घेतली होती त्या वाटीने आपण 1 वाटी पाणी घातलेलं आहे यामध्ये। आता ही आपण 2 वाटी साखर घेतलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे। आता आपण ही साखर संपूर्णतः यामध्ये विरघळून घ्यायची आहे। असा आपल्याला पाक बनवायचा नाहीये। ही साखर पूर्ण विरघळल्यानंतर आपण बोटाने चेक करून घेणार आहे। पुदिना सरबत किंवा लिंबू पुदिना सरबत ही खूप मजेशीर अशी सरबत रेसिपी आहे। तुम्हाला उन्हाळ्यामध्ये शरीराला खूप थंडावा देते, शरीरातील हीट कमी करते आणि पित्त शामक आहे। किंवा तुम्हाला जर अपचन किंवा काही इतर त्रास जर झाला तर तुम्ही हा सरबत घेतला तर तुम्हाला नक्कीच लगेच असा आराम पडू शकतो। आणि तुम्ही उन्हाळ्याच्या सुरुवातीला जर हा सरबत बनवून ठेवला तर नक्की हा 6 महिने टिकू शकतो। आणि एकदा बनवला तर यामध्ये 50 ग्लास सरबत तयार करू शकता तुम्ही। अचानक जर घरी पाहुणे आले आणि आपल्याला सरबत बनवायला जर वेळ नसेल तर हा सिरप बनवून ठेवला तर तुम्हाला पटकन हा सरबत बनवता येऊ शकतो। तुम्ही बघू शकता आपली साखर आता विरघळलेली आहे। हा पाक असा घ्यायचा, आपण ज्या वेळेला असं दोन्ही बोटांनी हे करतो तेव्हा आपल्याला असा चिकटपणा जाणवेल, तेलकटपणा जाणवेल। आणि आपण ज्या वेळेला असं हे करतो बोट त्यावेळेला आपल्याला असं चिकटपणा जाणवला पाहिजे। आता आपण यामध्ये मगाशी जो पुदिना बारीक करून घेतलेला होता तो यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। आणि परत एकदा हे सर्व मिश्रण एकजीव असं शिजवून घ्यायचं आहे। आपल्या पुदिन्यांच्या पानामधला संपूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरला पाहिजे। जसा विकतचा सिरप मिळतो, विकत बाजारामध्ये पुदिना सिरप मिळतो तशा पद्धतीने तशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे। आपलं हे जे सिरप आहे तो दाटसर किंवा असा घट्ट असणारा बनला पाहिजे। त्यामुळे काय होईल, आपण ज्या वेळेला इन्स्टंट असं सरबत बनवू त्यावेळेला याचे 2 ते 3 टेबलस्पून हा सिरप वापरला आणि 1 ग्लास पाणी वापरलं तर आपल्या सरबतला अगदी परफेक्ट अशी टेस्ट येते। बघू शकता आता आपला हा पुदिना सिरप आहे तो छान प्रकारे असा व्यवस्थित थिकनेसपणा त्याला आलेला आहे। तुम्ही बघू शकता त्याला खूप छान असा हिरवा रंग आलेला आहे।
यामध्ये कुठलंही प्रिझर्वेटिव्ह किंवा खाण्याचा रंग मी वापरलेला नाही, तरीही त्याला खूप छान असा सुंदर रंग आलेला आहे. आता इतका घट्टसरपणा आल्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊया. तुम्ही बघू शकता आता आपलं हा पुदिना सिरप आहे हा थंड झालेला आहे. आता आपण यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा अर्धा चमचा मी साधे मीठ घालते, 1 चमचा सैंधव मीठ घालते, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा चाट मसाला आणि अर्ध्यापेक्षा कमी थोडंसं काळी मिरी पावडर मी इथे घातलेली आहे. आता हे संपूर्ण आपण असं नीट हलवून घ्यायचं आहे. सगळ्यात शेवटी आपण यामध्ये लिंबू रस ॲड करून घेऊया. अर्धी वाटी एवढा लिंबू रस मी इथे घेतलेला आहे. आता हे नीट असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आपण यामध्ये हा सिरप गाळून घेऊया. अशा पद्धतीने जो पुदिना किंवा जो मसाला थोडासा अर्धवट राहतो तो या चाळणीच्या साहाय्याने वरती असा येतो. आणि गाळून घेतल्यानंतर आपण ज्यावेळेला सरबत पिताना आपल्या दाताखाली कोणताही मसाला किंवा पुदिन्याची कण लागत नाही, फक्त फ्लेवर यामध्ये ॲड होतो. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे याला. आता आपण ग्लासमध्ये याला सर्व करून घेऊया. आता सरबत कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगते. सुरुवातीला एका ग्लासमध्ये तुम्ही आईस क्यूब देखील घालू शकता. 2 ते 3 टेबलस्पून आपणाला हा पुदिना सिरप घालून घ्यायचा आहे. मी 3 टेबलस्पून इथे वापरलेले आहेत. आता यामध्ये पिण्याचे पाणी थंड नॉर्मल आपल्याला जसं हवं असेल तसं तुम्ही यामध्ये घालू शकता. तुम्हाला हवं असेल तर सब्जेचे बी देखील तुम्ही भिजवून यामध्ये वापरू शकता. विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंटनी भरपूर असा पुदिना लिंबू सरबत आणि सिरप ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच नवीन आणि महत्त्वाच्या रेसिपींच्यासाठी आमच्या ASK किचन केव चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.